नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्लॉगमध्ये। तर मी सध्या गुडे मारणहळ्ळी ह्या ठिकाणी आहे, हेड पोस्ट। आणि इथून आम्ही आता नीलमंगलाला चाललो आहे आणि तिथून आम्ही इस्कॉन टेम्पल बघण्यासाठी चाललो आहे। तर चला हे आपल्या व्लॉगला सुरुवात करूया। माझ्यासोबत इकडे रे, इकडे पोरांनो, इथे बाळांनो। हां, आशिष आहे। संतू कुठे गेला? संतू, प्रेम, काका, आम्ही चौघं चाललो आहे। नाही, चौघं नाही, 5 जण चाललो आहे। तर चला आपल्या व्लॉगला सुरुवात करूया। तर मित्रांनो, हे पाहू शकता गाव गुडे मारणहळ्ळी। हे बेंगळूरपासून जवळजवळ 30 ते 40 किलोमीटर अंतरावरती आहे आणि आम्ही या गावात फिरत आहे। आणि या गावाकडे येण्यासाठी खूप लिमिटेड बस आहेत। तर आपले नीलमंगलासाठी रिक्षा आलेले आहे। तर मित्रांनो, नीलमंगला या ठिकाणी मी येऊन पोचलो आहे। इथून मला आता कोणतं स्टेशन ते मेट्रोचं? माधवारा या स्टेशनकडे जायचं आहे आणि तिथून आपल्याला महालक्ष्मी ह्या मेट्रो स्टेशन तिथे जायचं आहे आणि तिथे आपल्याला इस्कॉन टेम्पल एक्सप्लोअर करायचं आहे। तर त्या ठिकाणी आहे ते महालक्ष्मी स्टेशनच्या इथे। तर मित्रांनो, हे पाहू शकता नीलमंगला बसस्टँड। तर मित्रांनो, आता माधवारा जाण्यासाठी बसमध्ये बसलो आहे आम्ही। कुठे चाललायस? माधवारला जायचं आहे आणि तिथून महालक्ष्मीला। तिथून आम्हाला महालक्ष्मी ते इस्कॉन टेम्पल। मित्रांनो, नीलमंगला सिटी पाहू शकता, अशा प्रकारे आहे। सो तर मित्रांनो, माधवारा इथे आम्ही येऊन पोचलो आहे आणि समोर पाहू शकता मेट्रो स्टेशन माधवाराचा ते समोर आहे तिथे। सो तर हे समोर पाहू शकता माधवार मेट्रो स्टेशन। तर अशा प्रकारे हे माधवारा मेट्रो स्टेशन आहे, पाहू शकता। कोणत्या फ्लोअरला जायचं संतू? कोणता फ्लोअर? सेकंड फ्लोअर। तर आपल्याला आता वरती सेकंड फ्लोअरला जायचं आहे। सो तर आपली मेट्रो आलेली आहे। सो तर मेट्रो आतून पाहू शकता तुम्ही। इस्कॉन टेम्पल। तर मित्रांनो, महालक्ष्मी मेट्रो स्टेशनच्या इथे आम्ही येऊन पोचलेलो आहे। तर आता चला आपण इस्कॉन टेम्पलकडे जाऊया। तर आपली मेट्रो चाललेली आहे। तर अशा प्रकारे हे महालक्ष्मी मेट्रो स्टेशन आहे, पाहू शकता तुम्ही। तर मित्रांनो, इथे मेट्रो मॅप पाहू शकता। जर ते बेंगलोरमध्ये मेट्रोने फिरायचं असेल तर ह्या मॅपद्वारे तुम्ही फिरू शकता, पाहू शकता तुम्ही। तर मित्रांनो, इस्कॉन टेम्पलच्या इथे आम्ही येऊन पोचलेलो आहे। इथे पाहू शकता श्री राधाकृष्ण टेम्पल।
तर समोर तिथे एंट्रन्स आहे मंदिराचं. इथे येऊन तुम्ही सामान वगैरे ठेवू शकता. आणि इथून असे 2 लाईन आहेत, मेन आणि वुमनसाठी. तर मित्र ते चप्पल ठेवण्यासाठी अशा प्रकारे काउंटर्स आहेत. काकाकडे ह्याला गेलेत कळले. असे पोत्यामध्ये चपला ठेवायच्या आणि तसं अटकवायचा नंबर प्रकारे पाहू शकते अटकवलेले आहेत. तर इथून अशा प्रकारे आपल्याला लाईन लावून इस्कॉन टेम्पलकडे जावं लागणार आहे. इथून तर मित्रांनो हे पाहू शकतो इथून इस्कॉन टेम्पलचा व्ह्यू. तर मित्रांनो हे पाहू शकता आतमध्ये मेन गेट आहे. तर मित्रांनो हे पाहू शकता इस्कॉन टेम्पल. तर मित्रांनो हे शेवटचं मेन मंदिर आहे. मंदिराच्या आत तर व्हिडिओ करण्यास परवानगी नाही, त्यामुळे आतमधील काही व्हिडिओ करता येणार नाही. पण बाहेरून तुम्ही पाहू शकता काय जबरदस्त मंदिर आहे, एकदम सुंदर. मित्रांनो मंदिर पाहू शकता काय सुंदर आहे. चला. तर मित्रांनो मंदिराच्या आतमध्ये अशा प्रकारे पुस्तकांचं एक्झिबिशन लागलेलं आहे, पाहू शकता. ते तुम्हाला सर्व प्रकारची पुस्तकं भेटतील. भगवद्गीता, हरे कृष्ण. मित्रांनो हे पाहू शकता आत्मा प्रवास. तर इथून स्टार्ट होऊन लहान मुलापासून थोडं मोठं असं होऊन पूर्ण इथं येऊन असं होणार बोन्स. पण मित्रांनो मंदिर एक नंबर होतं, पूर्ण मंदिर सोन्याचं आहे, जबरदस्त. आणि तर मित्रांनो 190ला बासुरी घेतलं. एकदम याच्यावरची नक्षीकाम बघू शकता, एकदम जबरदस्त आहे. तर मित्रांनो हे पाहू शकता कशा प्रकारे कन्स्ट्रक्शन केलं आहे इस्कॉन टेम्पलचं. इथे लिहिलेलं आहे, पूर्ण माहिती आहे इथे. एकदम मस्त सुंदर वस्तू आहेत इथे, स्टॉल लागलेले आहेत, पाहू शकता. तर मित्रांनो पाहू शकता हा पूर्ण स्टॉल लागला इथे खाण्याचा. आणि इथे रसमलाई भेटत आहे 60 रुपयाला. तर मित्रांनो इथे प्रसाद वाटप चालू आहे, पाहू शकता.
तर मित्रांनो फायनली इस्कॉन टेम्पल बघून झालेलं आहे. नेक्स्ट आम्ही आता ओरियन मॉल बघण्यासाठी चाललो आहे. तर इथून ओरियन मॉल कोणत्या स्टेशनला आहे? इथं जवळच आहे, ह्याच महालक्ष्मी मेट्रोच्या इथं. तर मित्रांनो इथं जवळच आहे, 1 ते 2 किलोमीटर अंतरावरती ओरियन मॉल. तर चला ते ओरियन मॉल बेंगलोरमधील सर्वात मोठं मॉल आहे. तर तिथं जाऊन संतू काय घेणार आहेस? आपण एक्सप्लोअर करणार आहे, काय घेत नाही, लय एक्सपेन्सिव्ह येतात तुम्हाला दाखवतो. हमारे बजट का बाहर है, घर जूता बिक जाएगा. तर मित्रांनो फायनली ओरियन मॉलच्या इथे मी येऊन पोचलेलो आहे. समोर पाहू शकता हे तर हे पाहू शकता ओरियन मॉल. 1 2 3 टोटल 3 बिल्डिंग्स आहेत. तर मित्रांनो पाहू शकता हे कोणतं हे बोललं, काय बोललं याचं? आ सो तर पाहू शकता हे ओरियन मॉल. संत बसणार काय त्याच्यात? आलेलो आहे आम्ही KFC मध्ये. इथं कसं वाटलं काका? मस्त छान वाटलं बाबा. कधी खाल्लं नव्हतं, पहिल्यांदा खाल्लो. प्रेम कसं वाटलं? भारी, एकदम भारी. बरं संतोष कसं वाटलं? बरं कसं वाटलं दादा? मला होय भारी, एकदम नाद गोळा. संतोष तर भारी वाटलं, पण लय एक्सपेन्सिव्ह आहे, रेट जास्त आहे. हे तरी असणार. हो तर मित्रांनो पाहू शकता हे ओरियन मॉल. ओरियन मॉल काय किती आहे? ते जवळच बोललं त्याच्यात म्हणून. एक डबा भरला असता मस्तपैकी. हे 10-12 जण जेवले असते. तर मित्रांनो फायनली ओरियन मॉल आणि इस्कॉन टेम्पल बघून झालेला आहे. तर हा व्लॉग इथे संपलेला आहे. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा.